अशी काही चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही आणि दोन्ही बाजूनी सांगण्यात आलेलं आहे की आता यापुढे जे आहे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. तिकडून पण जयंत पाटलांनी सांगितलं ना की आता यापुढे यावर काही चर्चा करणार नाही. आमच्या बाजूने पण सांगितलं विलीनीकरणावरची काही चर्चा करणार नाही म्हणून. आता काय परत आता तुम्ही जर रोहित पवार आता सुमित्रा पवारांचा प्रचार करतायत, त्या अनुषंगाने पुन्हा आता ते त्यांचे नातेवाईक आहेत, काय त्यांचे मला वाटतं काकी लागतात त्या, तर काय वाईट काय त्याच्यामध्ये. जातं परत स्वतः रोहित पवारांच्या पक्षानं सुद्धा जे आहे उमेदवार उभा केलेला नाही आणि त्यांनी पाठिंबाच दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या चांगली गोष्ट आहे ना, वाईट काय त्याच्यामध्ये आहे. 2-3 गोष्टी आता असं आहे की बाबा आम्ही प्रयत्न काय केला की हे नाही तर हे काहीतरी लोक कुठून तरी आपलं, कारण हा जागतिक प्रश्न निर्माण झालेला, हा काय फक्त नगर महाराष्ट्र देशाचा नाही आहे, हा जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे मग स्वयंपाकाचा गॅस असेल किंवा इतर काय असेल, पेट्रोल डिझेल वगैरे, तरी देशाचे प्रधानमंत्री आणि इतर जे मंत्री जे आहेत ते वेगवेगळ्या देशांकडून जे आहे अधिकाधिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा मिळतील याचा प्रयत्न ते करत असल्यामुळे आतापर्यंत थोडी भीषण परिस्थिती जशी इतर ठिकाणी निर्माण झाली तर देशात अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि महाराष्ट्रामध्ये हे रॉकेल जे आहे केरोसिन हे बंद होतं, कारण काही हायकोर्टानं वगैरे फार वर्षापूर्वी त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलेलं होतं की उज्ज्वला असेल तर केरोसिन नाही. पण आता त्यांना सुद्धा आम्ही कळलो, त्यांनी सुद्धा परवानगी दिलेली आहे. परंतु झालं असं की त्या 5-7-8 वर्षामध्ये जी विक्रेत्यांची एक साखळी असते ती साखळी तुटलेली आहे. तर त्यांनी प्रयत्न केले की बाबा आम्ही विक्रेतो आहोत, आम्हाला द्या रॉकेल, पण रॉकेलने आम्ही देऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी आपापले उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी नेले, वेगवेगळ्या उद्योगात ते गेले. आता पुन्हा ही साखळी निर्माण करणं हे थोडंसं अवघड जात आहे. तरी जे काही मला कळलं तर एक तर जे मोठे डीलर असतात आणि मग एक छोटे विक्रेते वगैरे आहेत, तर 100 मोठे डीलर्स किंवा इतर जे आहेत त्यांनी होकार दिलेला आहे आणि कामाला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे. थोडंसं अडचणीत चाललेलं आहे, परंतु हळू, आणि आम्ही त्याच्या स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांची जुनी लायसन्स आहेत ती रिन्यू झालं असं समजा, आणि जर कुठे कलेक्टरच्या कचेरीमध्ये किंवा आमच्या डिपार्टमेंटमध्ये कुठे पडलेले असतील तर ते मंजूर झालं असं समजा आणि तुम्ही विक्रीला सुरुवात करा. तर ही जी व्यवस्था थोडीशी बसायला जी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अख्ख्या 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अडचणी निश्चितपणे आहेत. परंतु केरोसिनचा कोटा मात्र आपल्याकडे भरपूर आहे. पुरवठा जरी सुरळीत झाला, त्यांची साखळी निर्माण झाली, ग्राहकांकडे नागरिकांकडे साधनं तर पाहिजेत रॉकेल वापरणं. आता ते आहे, अडचण आहे खरी, परंतु काढतात, मार्ग काढतात लोक. स्टोव्ह पण आता यायला लागले असं दिसतंय मला तिकडून. कारण आता हे अजूनही जे काही खरं काही वाटत नाही काय होणार आहे तिकडे, एकदमच सगळं बंद पडतं. परत प्रयत्न तर सुरू आहे हे होऊ नये, परंतु याच्या पुढे जे आहे मला असं वाटतं की अशा तयारी आपल्याला ठेवायला. मुख्य म्हणजे केरोसिन आम्ही महाराष्ट्रात देणं बंद झालं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. यापुढे आता आम्ही बंद नाही करणार. आमच्याकडे जवळ 3,500 किलो लिटरपेक्षा जास्त कोटा आहे. असा आमचे तो कोटा जो आहे पुढे सुद्धा चालू ठेवू. ज्यांना पाहिजे त्यांना ते हळूहळू वापरायला सुरू ठेवणार. त्यामुळे हळूहळू सुधारच आहे. ज्यांना नाही LPG नको आहे किंवा घेत नाहीत, काय परवडत नाही, काय अडचणी काय असू शकतात, तर त्यांच्या दृष्टीने जे आहे कायमस्वरूपी सोय आता करण्याचा आपला विचार आहे. हे जे आहे
त्या डिपार्टमेंटने आम्हाला दिली वाटायला म्हणून आहे सरकारचा कार्यक्रम, पण तो दुसऱ्या डिपार्टमेंटचा कार्यक्रम आहे. वाटपाचं काम फक्त आमच्याकडे आहे. मग ते साड्या कुठल्या आहेत, काय आहेत, काय आहेत, मला काही कल्पना नाही आहे. परंतु त्या डिपार्टमेंटने दिलं की बाबा आहे आमच्याकडे हा साठा, काय वाटप यंत्रणा आमच्याकडे नाही, तुम्ही वाटा, आम्ही वाटतो. असं आहे की त्या विधान परिषदेचे आता जेवढे लोक निवृत्त झाले तेवढे उभे राहतील, परंतु विधानसभेचे ताकद कोणाची किती आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून राहील. त्याच्यामुळे साहजिकच आहे, BJPची ताकद मोठी आहे तर BJPला अधिक जागा मिळतील. त्याच्यामध्ये मला असं वाटतं राष्ट्रवादीला एक मिळेल. अशा वेगवेगळ्या ताकदीप्रमाणे जे आहेत त्या जागा पुन्हा मिळतील. त्याच्यामध्ये कोण उमेदवार काय आहे ते पक्ष ठरवतील. नाही असं आहे की झालंय, प्रकरण झालंय, ते मान्य आहे, बरोबर. त्याच्यावर पोलीस अतिशय कडक कारवाई करतात हे आपण पाहत आहात. पण मला असं वाटतं की TCS कंपनी जी आहे या देशातली आणि जगातली एक उत्तम प्रकारची मोठी कंपनी आहे. प्रत्येक वेळेला जर निरपेक्षपणे जर काम करायचं असेल एखादी गोष्ट तर महाराष्ट्र सरकार पहिल्यांदा नाव घेतं ते TCS. टाटा प्रणित आहेत, टाटांच्या त्यांच्या कंपन्यांच्या ह्या. आता त्या कंपनीमध्ये खालच्या पातळीवर काय होतं ते सगळ्याच गोष्टी काही आपल्याला वरच्या पातळीवर समजत नाही आहेत, तर त्यांना तो समजणार नाही. माझं म्हणणं असं आहे की झालंय, त्याच्यावर कारवाई सुरू आहे. त्याचा अर्थ असा पूर्ण TCS कंपनीला बदनाम करणं हे अजिबात योग्य होणार नाही. कारण आतापर्यंत अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामधली अतिशय महत्त्वाची अशी ही कंपनी आहे ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि विश्वासाने त्यांच्याकडे आपली कामं दिली जातात. तर एखाद्या ठिकाणी हे झालं आहे त्याची पोलीस कारवाई करतात. मग किती ताणायचं आणि त्यांना बाहेरच काढून टाकायचं काय असा कोणाचा विचार असेल तर चूक आहे. ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल त्याच्यावर कारवाई केली नाही, तिथे कुठेतरी अडचण निर्माण झाली आणि मग एखादा उठाव जर लोकांचा होत असेल तर मी समजू शकतो. परंतु आता पोलीस पूर्णपणे कारवाई करत आहे त्याच्यामध्ये आणि त्या TCSच्या प्रमुखाने सुद्धा त्याबद्दल हे दिलगिरी व्यक्त केली की आम्हाला काही कल्पना नव्हती. परंतु आपल्या ह्या कंपन्या जाणार नाहीत आपल्या जिल्ह्याच्या बाहेर आणि राज्याच्या बाहेर, यासाठी सगळ्यांनी जे आहे लक्षात ठेवलं पाहिजे. कोण होते, कशामुळे झाला, काय तर तुमच्या तोंडून फक्त ऐकलं. संशयास्पद काय आहे, मृत्यू कोणाचा झाला हेही मला माहित नाही आणि ते कुठल्या त्या पदावरती हेही मला काय कळणार. असं आहे की त्याच्यामध्ये काही इतर विरोधी पक्षाच्या काही ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हा एक फार मोठा निर्णय. मी तर गेली 25-30 वर्ष या संदर्भामध्ये ऐकतो की महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मी तर मागच्या एका मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी याच्यावर जे काम केलं महिला सक्षमीकरणाचं काम पहिल्यापासून, तर इथे सुद्धा आता अशा प्रकारे राजकारणात सुद्धा महिला जर पुढे येत असतील आणि त्यांना आरक्षण मिळत असेल तर उत्तम गोष्ट आहे. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये महिला पुढे अनेक महिलांनी जे आहे कर्तृत्व गाजवलेलं. जिजामाता, तारा राणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा अनेक महिला आहेत इतिहास ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव गाजवलेलं आहे. परंतु जे एकूणच अलीकडच्या राजकारणामध्ये जसं आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका महिलांना आपण आरक्षण देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे, तसं हळूहळू जो आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा ते यावे या दृष्टीने उचललेलं अतिशय महत्वाचं पाऊल आहे. त्याच्यामुळे त्याचं स्वागत करायला पाहिजे.
जनगणना मी मगाशी सांगितलं की काही लोकांचे काही ऑब्जेक्शन्स आहेत, पण त्याच्यावर हे सुद्धा सांगितलं की मला वाटतं अमित शहानी सांगितलं की आम्ही जनगणना करणार, जात गणनेसहित करणार. आमची मागणी आहे, जात गणनेसहित करा. आमची मागणी महिलांना आरक्षण द्या. छगन भुजबळांची ती वैयक्तिक ही मागणी आहेच. तर ठीक आहे ना, काम चाललंय, काय अडलंय कुठं काय? कुठं काय अडलं ना? पोलिसांचं काम करताय, म्युन्सिपाल्टीचं काम करताय. 2-3 काय एक खास कुंभमेळ्यासाठी एक IAS ऑफिसर नेमलेले आहेत. डिव्हिजनल कमिशनर त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, म्युन्सिपल कमिशनर त्यांच्यामध्ये लक्ष घालतायत. कुठं काही अडलं नाही आहे तर काय अडचण कशा निर्माण करायची आहे? चाललंय ना काम. एक समाज जो आहे वेगवेगळ्या पद्धतीने करतो, परंतु एक आहे की त्याने सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कोणाला आरक्षणात कोणाला नाही. मुस्लिम समाजातले जे ओबीसी आहेत त्यांना आजही आरक्षण लागू आहे. उदाहरणार्थ माळी असेल तर तिथे बागवान आहे, मणियार आहे. त्याच्यानंतर तिकडे खाटीक असेल तर तिकडे कुरेशी आहेत. तर या सगळ्यांना ज्या यापूर्वीच शब्बीर अन्सारी जे होते ते 93-94 सालामध्येच ते दिलीप कुमार वगैरे या सगळ्यांनी प्रयत्न केला होता. आणि तेव्हापासून ओबीसी मुसलमानांमध्ये सुद्धा जे ओबीसी आहेत तर नावात बदल आहे फक्त. माळी आहे तिकडे बागवान आहे, आपल्याकडे कासार आहे तिकडे मणियार आहे, कुरेशी आहे तिकडे इकडे खाटीक आहे. तर ह्या सगळ्यांना आरक्षण त्याच्यात आहे. आता आणखीन ते काय आरक्षण मागत असेल, लोकशाही आहे, मागण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. बघूया काय होतं.